पार्टी खतमच झाली. मनसे हा खतम झाला, संपला. अहो तुमचा पक्ष विकला, मग आमचा संयम सुटला. आम्ही त्यांच्यावर हात उचलला आणि ह्या 2 सीटांमध्ये जो विषय केला ना, त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे बोलण्यासारखं नाही आहे. एवढी लोक नाराज. त्यांनी जो माझ्या बरोबर केला तो चुकीचा केला. माझं एवढंच म्हणणं, तुम्हाला तिला सीट द्यायची नव्हती तर महिनाभर तिला तयारी करायला कशाला सांगितलात? राजसाहेबांनी याच्यामध्ये खास करून लक्ष द्यावे अशी आमच्याकडून खास विनंती आहे. नाही, राजसाहेबांनी माझ्या बहिणीला न्याय द्यावा एवढीच माझी मान्यता आहे. इस समय हम नाला सोपारा पूर्व प्रगति नगर में उपस्थित हैं और ये तमाम महिलाएं जो हमारे समक्ष यहाँ पे मौजूद है, ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना की सक्रिय कार्यकर्ता है और पदाधिकारी है। ये वह महिलाएं हैं जो न जाने कितने वर्षों से महाराष्ट्र नवनिर्माण सेना से जुड़ी हुई है और क्षेत्र में बेहद सक्रियता से काम कर रही हैं। जैसा कि आप जानते हो कि आगामी मनपा चुनाव 15 जनवरी को होने जा रहे हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के तमाम कार्यकर्ताओं ने भी तैयारी की थी कि इस बार इन्हें भी मौका मिलेगा चुनाव लड़ने का, लेकिन कुछ ऐसा होता है कि इन सारी कार्यकर्ताओं को निराशा होती है क्योंकि इन्हें चुनाव लड़ने से स्पष्ट तौर पर मना कर दिया जाता है। आखिर ये मना क्यों किया जाता है? हालांकि इससे पहले आपको बता दें कि विवाद भी खासा हुआ। इस विवाद के चलते इन्होंने एक जिम्मेदार पदाधिकारी के साथ गाली गलौज और मारपीट की घटना को भी अंजाम दिया। हालांकि मामला क्या था और ये ऐसा आखिर यहाँ पे क्यों हुआ कि लोग सारे आज एकत्रित होकर अपना आक्रोश व्यक्त करने के लिए मजबूर है? मैडम, सबसे पहले आप अपना नाम बताइए और परिचय बताइए। नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रियंका पांडुरंग मासक, वसई विरार शहर अध्यक्ष मनसे. मैडम, यहाँ क्यों आक्रोशित हो और सारे यहाँ पे आज क्यों एकत्रित हो? राग म्हणजे आमचे ऍक्च्युली फसवणूक केलेली आहे. वसई विरार शहरामध्ये मनसे उमेदवार लढवायचं नाही असं अविनाश जाधव जिल्हाध्यक्षाने चर्चा केली बहुजन विकास आघाडीकडे आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला सीटा उभ्या नाही करायच्या. 2 सीटा 4 सीटांवर आपल्याला लढायचं आहे. आमचं असं म्हणणं आहे की 2 सीटा 4 सीटा लढायच्या आहेत, तर ज्या कोण आहेत त्यांची नावं सुचवा. आम्हाला त्यांनी गृहीत धरलं की तुझी सीट आहे ताई. अगदी इलेक्शन व्हायच्या आधी 1 महिना मी ठाण्यात गेली होती त्यांच्या ऑफिसला. तिथे मला सांगितलं, ताई सगळं काही सोडून दे, तुझ्या वॉर्डमध्ये काम कर, तू इलेक्शनची तयारी कर, तुझं नाव चर्चेमध्ये आहे, तुझं नाव मी दिलेलं आहे, बहुजन विकास आघाडीशी आपली युती होणार आहे, त्या युतीमध्ये तुझं नाव दिलेलं आहे, तुझ्या नावाची कामाची तयारी कर. त्याच्यानंतर मीटिंग झाली तेव्हा आम्हाला सांगितलं का इच्छुक फॉर्म म्हणून तुम्ही भरा. तेही आम्ही भरले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारतोय काय नाही तुमची तयारी ठेवा, तुमचे पेपर वगैरे. आम्ही सगळे पेपर वगैरे तयार केले. आम्हाला नंतर समजलं 4 सीटा करताना 2 सीटावर आले. 2 सीटांवर आले तर 1 सीट महिला लेडीज आली, ती नालासोपाऱ्यात. 1 सीट वसईमध्ये दिली. आमचं असं म्हणणं की महिला नालासोपाऱ्यामध्ये जी सीट आली, तुम्ही आम्हाला तयारी करायला सांगितली, आम्हाला द्यायचं नव्हतं. आमच्यावर एक विश्वासघात केला त्यांनी. आम्ही पूर्ण विश्वास त्यांच्याजवळ ठेवला होता की नाही ते जे बोलतात तो शब्द खरा असणार, ते खोटं नाही बोलत. मला अनेक लोक ते 4 सीटांवर 2 सीटावर युती चालू होती असताना अनेक लोक मला सांगायचे की काय मासक मॅडम तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवता, अहो तुमचा पक्ष विकला, बहुजन विकास आघाडीशी युती करून तुम्ही तुमचा विचार करा, एवढा वर्ष काम करताय. तरी पण मी निष्ठावान म्हणून एक विश्वास म्हणून मी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणून त्यांच्यावर अगदी मनापासून जसं मी देवावर विश्वास केला असंच मी त्यांच्यावर विश्वास करत आली आतापर्यंत. आणि एन मोमेंटला ते 23 तारखेला जेव्हा फॉर्म भरायचे होते तेव्हा आदल्या दिवशी विरारला आम्हाला भेटले. तेव्हाही मी त्यांना विचारलं तर ते म्हणले ताई तुझं नाव प्रचित आहे म्हणून तू टेन्शन घेऊ नको, मी प्रयत्न करतो. बहुजन विकास आघाडीची युती झाली तरी तुझी सीट आहे आणि शिवसेनेची झाली तरी तू लढायचं आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्हाला पेपर आम्ही एवढे गावापासून सगळे ओबीसी पासून ते ओबीसी मध्ये आम्ही पडतो म्हणून पेपर जमा केले. आणि त्याच्यानंतर 23 तारखेला जेव्हा फॉर्म भरायचा विषय आला तेव्हा आम्ही 2 दिवस रवी पाटेकरला कॉल करतो की काय झालं सांगत नाही, काय बोलत नाही. थांबा मॅडम सांगतील अजून कळवलं नाही. आणि मी 23 तारखेच्या आधी 21 तारखेपासून मी अविनाश जाधवना फोन करायला लागली. आता 23 तारीख लास्ट आली ना, अजून पण सांगत नाही की आम्हाला ह्याच्यात काय ठेवलं गृहीत मध्ये की देतो म्हणून. देतायत तर माझा दृढ विश्वास, माझा देवावर विश्वास तेवढा मी अविनाश जाधववर विश्वास केला. कारण मी एवढा वर्ष मी त्यांच्यामध्ये फक्त राजसाहेबांना बघत आली, मी बाकी कोणाचं ऐकलं. मला खूप लोकांनी त्यांच्याविषयी काय सांगितलं की ते तुमच्याशी काय त्यांच्याशी लेणं देणं नाही,
ते लोक ठाण्यावरून इथे वसईमध्ये येतात, गोणी गोणी भरून पैसे नेतात. मासक मॅडम, तुम्हाला काय माहित नाहीये, तुम्ही का असे करताय? मला अनेक लोक, मी लोकमताची भाषा मला नाही आवडत, मला श्रीमताची भाषा आवडते, म्हणून मी लोकांचं नाही ऐकत बसली. नाही ऐकलं ना, ती माझी मोठी चूक झाली आणि मी एवढा विश्वास ठेवून विश्वासघात केल्यासारखं माझं झालं. ठीक आहे, हरकत नाही. आमचं म्हणणं काय, आम्ही एवढ्या वर्षी इथे काम करत असं 2007 पासून आम्ही काम करतोय. आता त्या दिवसापासून आजपर्यंत आज आमचा हा खरा, आमचं म्हणणं, माझं एवढंच म्हणणं की अख्ख्या वसई विरारमध्ये तुम्ही इलेक्शन सीटा उभ्या केल्या नाही नगरसेवकसाठी, मग आम्ही त्याच्यावर थांबलो ना, की आम्ही दुसऱ्या पक्षात जायचा प्रयत्न केला. आम्हाला बोलवत होते, बहुजन विकास आघाडीचे लोक बोलत होते, राजन नाईक बोलवत होते, शिंदे गटाचे सगळे बोलत होते, पण आम्ही निष्ठावंत ना, आम्ही पक्षाचे निष्ठावंत, म्हणून आम्ही तिथेच ठाम राहिलो. आम्ही असं नाही म्हणलो कुठेही सीटा नाही लढत तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन नगरसेवक आम्ही बनवायचा प्रयत्न करतो. आम्ही तसं नाही केलं. का तर आम्ही पैशाच्या मागे नाही कधी गेलो. आम्ही एक निष्ठावान म्हणजे लोकांशी संवाद साधला आणि लोकांचा विचार करत आतापर्यंत आम्ही चाललो. माझा बोलण्याचा एवढाच उद्देश की तुम्ही अचानक एका रात्रीमध्ये चक्कर फिरून तुम्ही एक अनोखी महिला, जिला आम्ही कधी बघितलंच नाही, आमच्या पक्षाच्या लोकांना, आमच्या महिलांना, आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना कोणाला माहीतच नाही, अशा महिलेला तुम्ही तिकीट दिला एका रात्रीत. इथे आम्हाला अख्खा वसई विरार शहर नाला सुपारा नाराजगी निर्माण करतात. सारे नाराज है मनसे वाले अख्खे. कारण एकतर त्यांनी काय केलं, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवनी, की कुठे सीटा नाही उभ्या करायच्या. म्हणजे एवढ्या लोकांनी मेहनत केलेली, जी माझ्यासारखी अनेक लोकांची वार्ड मध्ये विभागामध्ये शाखाध्यक्ष काम करतायत, ते स्वतःच्या पैशाने कार्यक्रम राबवतायत, बॅनर छापतायत. पक्षाकडून कधी कुठे पैसे नाही दिले, कधीच नाही. आम्ही आमच्या पैशाने जे काय करायचं तो आम्ही करत आलो आतापर्यंत. अशा लोकांना सुद्धा नाराजगी केली, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवून मान्य करून सगळी लोक शांत झाली. आणि ह्या 2 सीटांमध्ये जो विषय केला ना, त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे बोलण्यासारखं नाही आहे, एवढी लोक नाराज झालेली आहेत. माझं तर सोडा, माझ्यावर अन्याय केलाय की काय केलाय ते मला माहिती आहे, देवाला माहित. मी एकदम प्रामाणिकपणे काम केला, कधी कुठे जायचा विचार पण नाही केला. पण त्यांनी जो माझ्या बरोबर केला तो चुकीचा केला. ह्याच्यासाठी आम्ही खूप नाराज आहोत. कारण आमचं म्हणणं, मला नाही द्यायचे तर अजून आमच्या मनसेमध्ये अजून एक महिला, अशा महिला आहेत, त्यांना तुम्ही कोणाला दिला असतात तरी चाललं असतं. ज्या महिलेला आम्ही बघितलंच नाही, आम्हाला ज्यांच्या मिसेसला तिकीट दिले ते आम्हाला सांगतायत, फोन करतात आम्हाला वरिष्ठ म्हणून, महिला अधिकारी म्हणून, की कार्यक्रम आहे, महिला आणा, सभा आहे, बस भरा. आम्ही हे सगळं केलं, मग त्यांनी आमचा का नाही विचार केला? त्यांनी स्वतःचा बायकोचा स्वतःचा का विचार केला? जिस तरह से माहौल सामने आया कि उन्होंने सिर्फ एक दूसरी महिला को जो मौका दिया चुनाव लड़ने का, क्या आपको लगता नहीं है कि इस तरह से महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजनीतिक तौर पर विकास कभी नहीं कर पाएगी? पार्टी तो हमेशा खत्म हो जाएगी अगर इनका यही रवैया रहा तो. वही होने वाला है की तो तेच गोष्ट होणार. कारण तुम्हाला जर 2 सीटा काढून खातं खोलायचं तुम्ही म्हणताय, तर ते खात्यासाठी स्ट्रॉंग उमेदवार द्या ना. तुम्ही जिला ओळखतच नाही, आम्ही नाही ओळखत, आम्ही बघितले तर जनता काय बघणार? आम्हीच नाही बघितली. इसके पीछे क्या लगता है, क्या भूमिका होगी? उन्होंने ऐसा क्यों किया? ये तो पार्टी को खत्म करने की कवायद मानी जा रही है. पार्टी खतमच झाली. मनसे हा खतम झाला, संपला. कारण ज्या पद्धतीने त्यांनी केलंय ना, हे अतिशय चुकीचं आहे. आज मी एवढी कामं इथे केलेत ह्या वॉर्ड मध्ये, माझी लोक 15 वर्ष वाट बघतायत. पाणी गटार कनेक्शन, लाईट, हर वोटिंग, हर कुठलं काम असं केलंय ना, असं बोलू नका. आज वाट बघतायत माझी. जब आपको विश्वास हो गया कि अब आपको टिकट नहीं मिलेगा, तो सुना है आपने कि मनसे के पूर्व नगर सेवक परवीन भोयर के साथ कुछ वाद विवाद किया था, वो क्या मामला था? वो मामला असं झालं की त्याने हा निर्णय घेतला तिकीट फिरवायचा. आता ते आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला फोन सुद्धा केलं नाही की आम्ही आज एवढा वर्ष काम करतोय, तुमच्या खांद्याला खांदा देऊन आज आमचा परिवार सांभाळून आम्ही पक्षाला वेळ देतोय, 24 तास वेळ देतोय. आम्हाला एक वाजता जेवायला घरी. आमच्या घरातले लोक एवढी त्रासलेले असतात, कारण का लोक आम्हाला, आपल्याकडून लोकांची कामं होतात, हेच आमचं भाग्य आम्ही समजतो की आम्हाला देवाने त्याच्यासाठीच बनवली की लोकांची समस्या सोडवायला. तर आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या वर्ष करत असून सुद्धा आम्हाला सांगितलं नाही. म्हणून आम्ही तिथे उभे असताना आम्ही विचारायला गेलो की माझे मिस्टर माझ्यासोबत होते, ते मला बोलले की चल आपण विचारूया, असं का त्याने केलं, रवी पाटेकरच्या मिसेसला कशी काय तिकीट दिली, म्हणून आम्ही विचारायला गेलो. तेव्हा त्यांना आम्ही विचारताना ते बोलले मला माहित नाही, असं हाताची घडी करून सांगा, मला माहित नाही.
हे मला माहित नाही असं त्यांनी रिपीट केलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं, तुम्हाला कसं माहित नाही? तुमच्या ऑफिसला मीटिंग होते, तुमच्या ऑफिसला निर्णय चर्चा होते, मग तुम्हाला कसं माहित नाही? तुम्ही तर त्यांच्याच बरोबर असता. मग तुम्हाला माहित नाही असं बोलता, मग तुम्ही वसई विरार शहराध्यक्ष कशाला बनला? मग मी कुठे चुकली? मग त्या एवढ्याशा वाक्यावरून ते एवढे असं एकदम रागात येऊन आम्हाला बोलतायत, आवाज करून बोलायचा नाही, आवाज करून बोलायचा नाही. मग आम्ही का ऐकणार? मग आमचा संयम सुटला, आम्ही त्यांच्यावर हात उचलला. अपने हाथ उठाया. हा, हात उचलला कारण माझा संयम सुटला. एकतर तुम्ही आमचा विश्वासघात केला, दुसरी गोष्ट तुमचं काम आहे आम्हाला समजून घ्यायचं. एवढा मोठा विश्वासघात करून तुमचं काम आहे आम्हाला समजवायचं की ताई थांब इथे ये बाजूला, आपण बसून बोलू, काहीतरी बोला. तुम्ही आमच्यावर एखाद्या पुरुषाजवळ बोलता अशा हावभावाने आमच्याशी बोलणार? म्हणजे आम्ही पूर्ण खचून गेलेलो आहोत. तर तुम्ही आम्हाला समजवायचं टाकून, म्हणजे तुम्हाला मी जाब विचारला या आम्ही गुन्हा केला? म्हणजे तुमचं म्हणणं आम्हाला तुम्ही विचारायचं नाही, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा, असं असतो का? अच्छा, और कोई और महिला भी कार्यकर्ता भी थे आपके साथ? हा, होत्या. अजून 2-4 महिला आमच्या होत्या. उन्होंने भी मारा? असं म्हणजे मला ते खूप हे झालं ना, म्हणून मी त्यांच्यावर हात उचलला. मग बाकी महिला पण त्यांच्याशी भांडत होत्या. आम्ही भांडलो, आम्हाला नाही पटलं ते. कारण तुम्ही चूक करून जर एखाद्या महिलेबरोबर तुम्ही बेशिस्तीने असं बोलणार तर आम्ही नाही खपवून घेणार. कारण मला आज एवढ्या पक्षाची लोक बोलवतात, पण मी त्यांना एकच सांगते की राजसाहेबांच्या पक्षामध्ये जी इज्जत आहे ना, अशी कुठल्या पक्षामध्ये महिलांना इज्जत नाही मिळणार. कारण आम्ही एवढा वर्ष फक्त इज्जत आणि माणसं जमून राहिलो, आम्ही पैसे नाही कमवले. इतना जो मामला हुआ, इतना जो विवाद हुआ, क्या इसकी जानकारी राज साहब तक पहुंची है? नाही पोचली तर आम्ही पोचवणार त्यांच्यापर्यंत. असं आम्ही नाही घाबरणार कोणाला. आम्हाला धमकी देत आहेत पक्षात. हमारे चैनल के माध्यम से आप अपनी कैसे आवाज पहुंचाओगे वहाँ पे? आम्ही राजसाहेबांना एवढंच सांगणार की तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय ना, ती विश्वासाची पट्टी काढा आणि जागे व्हा. जो विश्वास ठेवलाय ना तो विश्वासघात बनत कारण पक्ष संपत चालला. म्हणजे जे लोक पक्षामध्ये येत आहेत ना ते यायला नाही मागत. पक्ष कमी आता वसई विरार, तुम्ही विश्वास नाही करणार, आम्ही असं वाक्य नाही बोलू शकत. कारण मी दृढ विश्वास त्या अविनाश जाधववर ठेवलेला, दृढ विश्वास. जो देवावर मी विश्वास ठेवते ना तोच त्यांच्यावर मी विश्वास ठेवला होता. मतलब आपका विश्वास तोड़ा गया? पण माझा विश्वास त्यांनी तोडला. म्हणून मी एवढंच आता बोलेन की त्यांनी जे केलंय ना ते अतिशय चुकीचं केलंय. म्हणून ज्या माझा जसा विश्वास तुटलाय ना, लोक अनेक बोलत होते, अहो तुम्ही काय बोलताय, अहो ते तुम्हाला काय तुमच्या पक्षाशी त्याचं पडलं नाही, त्यांना फक्त इथून नोटा जातात, गोणी भरून अनेक लोक असे काय बोलतात. पण मी ह्या कानाने ऐकलं, या कानाने सोडून दिलं. कारण माझा दृढ विश्वास त्यांच्यावर होता. क्या आपको लगता है आज कळलं मला की विश्वासघात ते आहेत या पक्षामध्ये. गोनी भर के जो लौट जाने की जो बात थी, क्या आपको सही लगती है? हो कि इसलिए तो पब्लिक लोग बोल रहे हैं ना, हम नहीं बोल रहे, जनता बोल रहे, पब्लिक बोल रहा है, सब लोग बोल रहे हैं. अभी ये एक ही चुनाव में एक ही उम्मीदवार नहीं खड़ा करा. हम लोग क्या बोले कि ऐसा मत करो, शिवसेना और मनसे हम उबाट और मनसे हम लढेंगे, आम्ही लढू, आमची हार जीत होईल ते आम्ही बघू, काही पण होऊ दे. आम्ही एवढं वर्ष काम केलंय ना, मग आमची हार जीत होईल. 2 भाव एक झालेत ना, मग आमची ताकद आम्हाला दाखवू दे ना. तर ते आम्हाला बोलतात शक्यता नाही. तुम्हाला काय शक्यता नाही वाटत? आम्ही तळागाळात काम केलंय ना, आम्हाला माहित आहे ना येईल की नाही येईल ती. अपक्ष पण उभं राहायला पण आम्हाला दिलं नाही फॉर्म भरून. अपक्षामध्ये पण आम्ही निवडून आलो असतो, काम केलंय आम्ही तेवढं. अनेक लोक जनता सांगेल तुम्हाला आम्ही कशा पद्धतीने कामं केलेली आहेत, पूर्ण झोकून दिले आम्ही स्वतःला. मग ते आम्हाला एवढी आमची आज हा आमचा खरा दिवस होता. आणि मला एवढंच बोलायचं आहे की तुम्हाला कुठेच सीटा नाही ना लढवल्या, तशी ही एक सीट जी लेडीची भेटली होती ना, ही पण विकून टाकायची. कशाला ठेवले? आमच्या भांडण लावायला, आमच्या आत्मतळमळायला. ही आत्मतळमळीत आम्हाला नाही लागणार, त्यांनाच लागणार. मग हे कशाला असं करायचं? तिला पण बात करून टाकायची, कुठेतरी घुसून टाकायची. शाळा म्हणजे ख्रिश्चन शाळा होती. आता गेल्या महिन्यामध्येच काहीतरी विषय झाला, आमच्याकडे प्रकरण आलं. त्या महिलेला आम्ही लेडीजला विचारायला गेलो, त्यांच्याशी आमची झाला, आम्ही आंदोलन केला. आंदोलन आम्ही केल्यानंतर आम्ही महिला होतो, पण आमच्या बरोबर जेंट्स होते, रवी पाटेकर. आज त्यांनी जे आमच्या बरोबर केलाय ना अतिशय चुकीचं केलाय. कारण ज्यावेळेस आम्ही आंदोलन केला ना त्यावेळेस ज्या आमच्यावर केसी पडल्या तर ते पण आमच्या बरोबर होते. पण त्यांनी काय केलं, सगळ्या जेंट्स लोकांची नावं काढली आणि आम्हाला महिलांनाच पुढे ढकलली. आणि ते महिलांना पुढे करून आम्हाला स्वतःला सांगितलं, मासक मॅडम तुम्ही तुमचे जामीन वगैरे तिकडे शोधा आणि जामीन करा. मग असं एवढं पण आम्ही आमच्या क्रेडिटवर केला, जर महिला असून, मग तुम्ही जेंट्स असून तुम्ही आज आमच्याबरोबर असं कसं ते आमच्याबरोबर असं कसं करू शकतात?
एवढं करून पण अख्ख्या मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवला हे माहित आहे, प्रवीण भोईरला माहित आहे, वितेंद्र पाटीलला माहित आहे, विनोद मोरेना माहित आहे. हे सगळे सिनियर असताना सुद्धा आज ह्या प्रियंका मासतनी 7 जणांची जामीन स्वतः करून सगळ्यांना त्यांना व्यवस्थित घरी आणून त्या महिलेला न्याय मिळवून देऊन त्या महिलेच्या जागी अजून 15 पालकांना न्याय मिळाला. मग आम्ही एवढं सगळं करत असताना आमच्या बरोबर एवढी मोठी गद्दारी झाली की 30 तारखेपर्यंत आम्हाला थांबा 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 केलं. हे कितपर्यंत योग्य गोष्ट आहे? हेच याचा आम्हाला जास्त धक्का नाही तर नाही म्हणायचं. मी खूप समजदार महिला आहे, मला असं समजून सांगितलं मी समजते, पण समजून न सांगण्याने आम्हाला ज्याने गृहीत गाफील ठेवलं, आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ नये याच्यासाठी त्यांना भीती वाटत होती काय माहित नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्या बरोबर गेम केला. आणि माझं काय वाईट नाही होणार. मी आज परत एकदा मी सांगते, मी पैसे नाही कमवले, मी जनताचा आशीर्वाद, जनता रस्त्याने चालताना आवाज देणारा हीच माझी खरी प्रॉपर्टी आज पण आहे. म्हणून जे त्यांनी माझ्या बरोबर केलाय ते पेरलंय ते उगवणार, आज ना उद्या उगवणार, ते त्यांना लक लाभ. पण मी एवढंच सांगेन आता की मला ह्याच्या पुढे मनसेमध्ये मी मनसैनिक म्हणून राहील, पण ह्यांच्या बरोबर मला काम करायची अजिबात इच्छा नाही राहील. मैडम, इतना बड़ा घटनाक्रम यहाँ पे हुआ है, क्या कहना चाहोगे आप? मैं नाला सोपाल में रहने वाली, मेरा नाम प्रांजल खंडेबले है. आम्ही आज मॅडम ना 15 वर्ष ओळखतोय. त्या काम करतायत 15 वर्ष याच्यामध्ये मनसेने याच्यामध्ये. त्यांनी आज त्यांच्यामधलं एक सांभाळून सगळं गृहिणीचं जे काम असतं ते सांभाळून कार्यकर्त्यांसाठी त्यांनी खूप काही केलंय आजपर्यंत. आणि त्या जसं झटल्यात आज त्यांनी ती 15 वर्ष आयुष्याची त्यांनी ह्याच्यासाठी लावले आहेत. आणि आज त्यांनी जर 30 वर्ष कुठे जॉब केला असतं तर त्यांना इन्कम भेटली असती किंवा पगार तो वेगळा आहे. पण आज त्यांनी जे केलंय महिलांसाठी आमच्यासाठी, आज आमच्या कंडिशनची बिल्डिंगची एवढी खतरनाक परिस्थिती होती की आमचं पाणी पास होत नव्हतं. आम्ही एक मॅडमकडे शब्द टाकला की मॅडम आमचा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पाणी पास होत नाही बीएमसी कडून. तर त्यांनी म्हटलं चला ठीक आहे, काय तुमचा प्रॉब्लेम आम्ही बघतो आणि येतो आम्ही तुमच्या घरी. आल्या आमच्या बिल्डिंग मध्ये, त्या भेटल्या आमच्या सहकार्यांना, सेक्रेटरीला भेटल्या. आज आमचं पाणी त्यांनी पास करून दिलं 8 दिवसामध्ये. आणि आज जे त्याने त्यांच्यावरती असा अन्याय केला हे खूप चुकीचं आहे. आणि त्यात जो अन्याय केला तो आमच्यावरती केलाय त्यांनी, ह्या मॅडम वरती त्यांनी अन्याय केलेला नाही, आज आमच्यावरती. आज आम्ही तमाम जनता आहे ना जी नालासोबत त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, ज्या माणसाने केलंय. आमचं नाव त्यांना माहिती नाही, आम्हाला त्यांचं नाव काय आहे ते, पण खूप अन्याय केला त्यांनी. आज जे त्या झटल्यात ना कार्यकर्त्यासाठी, आज जे करतायत ना महिलांसाठी, ते खूप त्यांचा चांगला एक पराक्रम आहे. पण ते ज्यांनी करतायत त्याच्यातून त्यांना जे मार्ग आहेत पुढच्या आयुष्याच्या ज्यात हे सुलभ आहे, त्याने खूप त्यांच्यावरती अन्याय केले आणि ते त्यांनाच उलट होऊ दे असे. अन्याय तर झालायच त्यांच्यावरती, पण त्यांच्या आधी जनतेवर अन्याय झालाय. अर्ध्या रात्री सुद्धा त्या आमच्यासाठी धावत येणारे माणूस असे आहेत त्या मनसेच्या महिला सगळ्या. आणि मासक मॅडम पण आमच्यासाठी भरपूर काही करतात, त्या सगळ्या महिलांसाठी करतात. रस्ता असेल किंवा काही असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा त्या सगळं आमच्यासाठी सोडवतात. ते प्रश्न, कोणताही प्रश्न असेल तरी सुद्धा. मैं कहना चाहती हूँ जो भी अन्याय हुआ है ताई के साथ बहुत बेकार हुआ है. हम लोग खुश इससे नहीं है, क्योंकि ये हम लोग 15 साल से हम लोग आशा लगा के बैठे थे. कोई भी कार्यक्रम पड़ता था, कोई भी परेशानी पड़ती थी, ये हल करने को तैयार रहती थी. हम लोग को नाला सुबह में बहुत परेशानी थी, लेकिन ये हम लोग का बहुत भलाई किए, भलाई नहीं किए, सबके साथ अच्छाई किए. पर इनके साथ जो भी अनभलाई हुआ है, इनको तकलीफ नहीं है, उनसे ज्यादा तकलीफ हम लोग को है. इनको जरा सा भी तकलीफ नहीं, उनसे ज्यादा तकलीफ हम लोग को. इसलिए कि किसी का भी कोई कार्यक्रम पड़ता था, कोई काज पड़ता था, अपना भोजन छोड़ के भाग जाती थी. तो जो महिला अभी लेडीज खड़ी है उसको हम लोग जानते ही नहीं है, तो वो क्या करेगी हम लोग के लिए? ना हम लोग को जानती है, वो पहचानती नहीं है. सर इधर ना हम लोग के ये मैडम ने जब से इधर आए हैं, हमारे गली में बाथरूम का इतना प्रॉब्लम था. ये सिटी वाले कितना आके आए, सब देख के गया, कभी कोई सॉल्व नहीं किया हम लोग के. लेकिन ये मैडम जब इसे आया तो हम लोग के बाथरूम के सॉल्व किया, गटर बना के दिए. जैसा कोई भी होता है तो ये बहुत व्यवस्था है. इधर बहुत दुर्घटना भी इधर होता था, लेकिन जब से इन्होंने आया तब से बहुत अच्छा किया है. जी, मेरा नाम संध्या पांडे है और मैं चाहती हूँ कि मैडम को सीट मिलना ही चाहिए, क्योंकि हमारी जो भी सहायिका है, कार्यकर्ता है, यही है. हम इन्हीं को जानते हैं, बाकी हम किसी को नहीं जानते. आज भी रेशन जे खाते आहेत ताईंच्या म्हणजे ताईने सगळं माझ्यासाठी रेशन कार्ड करून दिलेलं आहे. रेशन ती देत पण नव्हती, ताई जाऊन माझं रिक्वेस्ट केले, ताईमुळे रेशन भेटलं. माझा रूम 10x10 मध्ये 10x10चा होता. मी 26 वर्ष इथे नालासोपाऱ्यामध्ये राहते.
10x10चा रूम माझा होता. ताई माझ्या घरी जस्ट आली, बस ताई बघितले की तुम्ही कशी केवढ्या छोट्या जागेमध्ये तू राहतेस, बस ताई आली, मला जी काय मदत करायची ताईने आपल्या याने केलेली. हेच मी, आणि जे ताईबरोबर झाले ते नाही जायला पाहिजे. आम्हाला ताई जिंकून सीट वगैरे आहे ते ताईची आम्हाला पाहिजे, मिळाली पाहिजे. बरोबर झालंय ते गलत झालंय. आज माझ्या मुलग्याची सर्टिफिकेट भेटत नव्हती, पण त्यांनी ते आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि मग ते मारपीट झाले आमच्या सर्वांनी तिकडे जाऊन. पण ते त्या सर्व पोलीस आमच्या हे केले, त्या लोकांनी आमच्यावरती कंप्लेंट केली, पण ती कंप्लेंट सर्व त्यांनी त्यांच्यावरतीच घेतली मॅडमनी. पण आम्ही 7 जामीन हे करून त्याच्यावरती त्यांनीच त्यांच्यावरती ती कंप्लेंट घेतली. मग त्याने आम्हाला मदत केलेली आहे. मग त्यांच्यावरती हे सर्व अन्याय असं कसं झालंय? मनोज जाधव, माझं एवढंच म्हणणं, तुम्हाला तिला सीट द्यायची नव्हती तर महिनाभर तिला तयारी करायला कशाला सांगितलात? तिची धावपळ किती झाली, ती जेवायची पण नाही. त्या ठिकाणी जर आमच्यासारखी सामान्य बाई असती ना, तिने फास लावून जीव दिला नसतात. एवढा तिने काम केलेलं आहे, पूर्ण जनतेला काम केलं. मग तुम्ही तिची फसवणूक का केलात? तर तुम्ही तिला सकाळपर्यंत सांगता का ताई तुझी सीट आहे, ताई तुझी सीट आहे. मग तिला सीट नव्हती द्यायची तर तुम्ही पहिलाच सांगायचा. ती एकदम समजूतदार लेडीज आहे, तिने म्हणली असती का बाबा कुणाला पण द्या, माझ्या ह्याच्यावर दुसरे कुणाला दिलं असतात तरी मला चालेल, अशी ती लेडीज आहे. कारण एवढ्या किती 15-16 वर्ष झाले ती काम करते, सगळ्यांना सांभाळून घेऊनच काम करते. असं किती, एकच नाही, असं किती तिच्यासोबत हे झालं तरी पण आपण तिला, म्हणजे मी तिची बहीण लागते, मी तिला कधी कधी बोलते का कशाला तू हे करतेस, जाऊ दे ना, का ती म्हणायची नाही असू दे, आपलीच सगळी लोक आहेत. कधी कधी ती जेवत पण नसायची, अशी एवढी ती काम. माझं म्हणणं काय, तुम्हाला नव्हती द्यायची ना, मग तिला तयार का केलात? एवढीच माझी ही आहे. आमच्याकडून सगळ्या महिन्यांकडून राजसाहेबांनी हीच विनंती आहे की आमच्या ज्या मॅडम ज्या करतायत ते आज कोणीही करू शकत नाही नाला सुपाऱ्यामध्ये. पण त्यांना तेच आहे की तुम्ही जे चुकीच्या पक्षात त्यांकडे लक्ष द्या, त्या खऱ्याच ह्याच्याने चालल्यात, अर्थाने चालले, त्यांच्याकडे लक्ष जे झालंय त्यांच्यावर ते अन्याय हा खूप मोठा अन्याय आहे. त्यांना न्याय मिळावा हीच आमच्या सगळ्या महिला मंडळाकडून तुम्हाला विनंती आहे. आणि राजसाहेबांनी याच्यामध्ये खास करून लक्ष द्यावे अशी आमच्याकडून खास विनंती आहे. आपने देखा कि किस तरह से इन्होंने अपना विरोध व्यक्त किया. इन्होंने खुल करके कहा कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना का स्थानीय नेतृत्व इन्हें पार्टी को आगे बढ़ने नहीं दे रहा है. और क्यों नहीं बढ़ने दे रहा? क्योंकि उनकी अपनी कुछ निजी मंशा हो सकती है जिसके चलते पार्टी को खत्म करने की पूरी कोशिश की जा रही है. वहीं पे तमाम जो मनसे के कार्यकर्ता है, इनकी राजनीतिक भविष्य पर प्रश्न चिन्ह लग गया है, क्योंकि जिस तरह से ये कदम उठाया गया है स्थानीय नेतृत्व के द्वारा वह उचित नहीं है. पार्टी लगातार रसातल में पहुंचती जा रही है. वही अब देखना यह होगा कि आगे का समय किस प्रकार का होगा, क्योंकि अब इन कार्यकर्ताओं के सामने कुछ विकल्प नहीं बचा है. तो क्या मान लिया जाए कि आने वाले समय में महाराष्ट्र नवनिर्माण सेना का वैसे विदार से वजूद खत्म हो जाएगा?